3 असे पेय किंवा 3 असे ड्रिंक्स जे युरिक ॲसिड लेव्हल नॅचरली कमी करण्यासाठी मदत करतील. आजकाल युरिक ॲसिड लेव्हल वाढणं हे बऱ्याच जणांमध्ये दिसत आहे आणि कधी-कधी त्याचा खूप त्रासही होतो. जसं की जॉइंट्समध्ये पेन होतं आणि मग त्यासाठी औषधं घ्यावी लागतात. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे 3 अशी पेय जर ती तुम्ही रेग्युलरली घेतली तर युरिक ॲसिड लेव्हल नॅचरली कमी होण्यासाठी मदत होईल. तर पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की युरिक ॲसिड लेव्हल का वाढतं. बघा युरिक ॲसिड जे आहे ते एक वेस्ट प्रॉडक्ट आहे. म्हणजे काही अन्नपदार्थ पचल्यानंतर बाय प्रॉडक्ट किंवा वेस्ट प्रॉडक्ट निघतं त्याला युरिक ॲसिड म्हणतात. तर हे अन्नपदार्थ म्हणजे प्युरिन. प्युरिन्स म्हणजे स्पेशली नॉन व्हेजिटेरियन फूड्स, चिकन, फिश, मीट अशा अन्नपदार्थांमध्ये प्युरिन्स अधिक प्रमाणात असतात. त्यानंतर काही व्हेजिटेरियन फूड सुद्धा आहेत जसं की पालक, मशरूम, ब्रोकोली, वांग असे जे काही अन्नपदार्थ आहेत ह्यामध्ये प्युरिनचं प्रमाण असतं. त्यानंतर जे काही अल्कोहोलिक ड्रिंक्स आहेत स्पेशली बियर ह्यामध्ये सुद्धा प्युरिनचं प्रमाण अधिक असतं. सो जेव्हाही असे अन्नपदार्थ तुम्ही घेता तेव्हा ते पचल्यानंतर जे एक बाय प्रॉडक्ट किंवा वेस्ट प्रॉडक्ट बनतं त्याला युरिक ॲसिड असं म्हणतात. सो हे युरिक ॲसिड किडनी वाटे बाहेर फेकलं जातं. पण काही कारणास्तव युरिक ॲसिड जे आहे ते बाहेर फेकलं जात नाही आणि हळूहळू रक्तामध्येच युरिक ॲसिडचं प्रमाण वाढायला लागतं. सो जे एक मेन रिझन आहे युरिक ॲसिड रक्तामध्ये वाढण्याचं ते म्हणजे किडनीची कार्य करण्याची क्षमता कमी होणं. खूप जणांना वाटतं की हाय प्युरिन्स डाएट घेतल्यामुळे युरिक ॲसिड वाढतं. बघा हे सुद्धा एक कारण आहे. पण आपला जो आहार आहे अगदी सडनली जर तुम्ही चेंज करत नाही, सडनली हाय प्रोटीन्स डाएट घेता असं सुद्धा होत नाही. तुमचं जे काही डाएट असतं रेग्युलरली ते सुद्धा फॉलो जरी करत असाल तरी पण सडनली एकदा कळतं की युरिक ॲसिड शरीरामध्ये वाढलं आहे. फक्त काही पर्सेंटेज लोकांमध्येच असं होतं की सडनली जर प्रोटीनचं प्रमाण वाढवलं त्यांनी डाएटमध्ये किंवा प्युरिनचं प्रमाण वाढलं तरच मग युरिक ॲसिडचा त्रास होऊ शकतो. पण एक खूप मेन कारण आहे रक्तामध्ये युरिक ॲसिड वाढण्याचं आणि ते म्हणजे किडनी फंक्शन किंवा किडनीचे कार्य करण्याची क्षमता कमी होणं. आणि किडनीची कार्य करण्याची क्षमता का कमी होते ती होते इन्सुलिन रेझिस्टन्समुळे. शरीरामध्ये जो इन्सुलिन हॉर्मोन आहे जो ब्लड शुगरला कंट्रोल करतो. सो जर तुम्ही सतत हाय कार्बोहायड्रेट वाले डाएट घेत असाल म्हणजे भात, भाकरी, चपाती, ब्रेड, मैदा असे जे पदार्थ आहेत यांचं अति प्रमाणात सेवन होत असेल तर तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास होऊ शकतो आणि इन्सुलिन रेझिस्टन्समुळे शरीरामध्ये बरेच आजार होतात आणि त्यातलाच जो आहे एक किडनी फंक्शन जे आहे ते कमी होतं आणि म्हणूनच रक्तामध्ये युरिक ॲसिड वाढणं हा सुद्धा त्रास होऊ शकतो. सो जेव्हा पण मग युरिक ॲसिड शरीरामध्ये वाढतं तेव्हा त्याचे क्रिस्टल्स बनतात म्हणजे छोटे छोटे खडे बनतात आणि ते जॉईंट्समध्ये जमा व्हायला लागतात. स्पेशली पायाची जी काही बोटं आहेत त्याचे जे स्मॉल स्मॉल जॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये जमा व्हायला लागतं. सो अंगठ्याचे जे जॉईंट्स आहेत तिथे जमा व्हायला लागतं. त्यानंतर पायामध्ये सूज येते, पायामध्ये खूप अति प्रमाणात पेन व्हायला लागतं. तर अशी लक्षणं दिसून येतात जर युरिक ॲसिड खूप जास्त प्रमाणात तुमच्या शरीरामध्ये वाढलं तर. मग अशा वेळी जेव्हा पण तुम्ही डॉक्टरकडे जाता तेव्हा युरिक ॲसिड कमी करण्याचे मेडिसिन्स दिले जातात, पेन किलर्स दिले जातात. पण बघा हे मेडिसिन्स आहेत त्याचे खूप साईड इफेक्ट्स आहेत. ते जास्त वेळासाठी तुम्ही घेऊ शकत नाही आणि ह्या मेडिसिन्सनी आजार परमनंटली ठीक सुद्धा होत नाही. त्यामुळे तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर युरिक ॲसिड नॅचरली कमी होण्यासाठी मदत होईल. तर पहिलं तर मी सांगणार आहे 3 अशा ड्रिंक्स ते तुम्ही रेग्युलरली घ्यायला सुरुवात करा जेणेकरून युरिक ॲसिड जे आहे हळूहळू किडनी वाटे बाहेर पडायला लागेल. तर प्रथम आणि जे खूप इझिली अवेलेबल आहे ते म्हणजे लेमन वॉटर म्हणजे लिंबू पाणी. सो ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची साखर किंवा मध, गूळ असं काहीही ऍड करू नका. तुम्हाला जस्ट प्लेन लिंबू पाणी घ्यायचंय. त्यामध्ये तुम्ही चवीसाठी थोडंसं मीठ टाकू शकता पण बाकी गोड असा कुठलाही पदार्थ यामध्ये ऍड करायचा नाही आणि हे लिंबू पाणी तुम्ही सकाळी उठल्या उठल्या दररोज प्यायचंय. लिंबू पाण्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स असतात. सो जे शरीरातील टॉक्सिन्स फ्लश आउट करण्यासाठी, शरीरातील टॉक्सिन्स बाहेर फेकण्यासाठी किडनीला मदत करतात. त्यानंतर दुसरं जे ड्रिंक आहे ते म्हणजे धणे वॉटर, धण्याचं पाणी. सो धण्याचं पाणी जे आहे एक डाययुरेटिक सारखं काम करतं. म्हणजे किडनीचं फंक्शन जर कमी झालं असेल तर ते किडनीचं फंक्शन व्यवस्थित राखण्यासाठी किंवा व्यवस्थित चालण्यासाठी किडनीला मदत करतं. जेव्हा पण तुम्ही धण्याचं पाणी घेता तेव्हा लघवीला जास्त प्रमाणात होतं म्हणजे युरिनेशन जास्त होतं आणि युरिनेशन जेव्हा जास्त होतं तेव्हा जे युरिक ॲसिड आहे ते किडनी वाटे बाहेर पडायला मदत होते. सो धण्याचं पाणी कसं घ्यायचं? तुम्ही 1 ग्लास पाण्यामध्ये 2 चमचे धणे हे रात्रभर भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी गाळून हे पाणी तुम्हाला प्यायचंय. त्यानंतर तिसरं जे ड्रिंक आहे ते म्हणजे आल्याचं पाणी. सो आलं जे आहे तुम्ही आल्याचा छोटा तुकडा 1 ग्लास पाण्यामध्ये उकळायचा आहे आणि मग हे पाणी तुम्हाला थंड करून प्यायचंय. सो आलं जे आहे ते अँटी इन्फ्लेमेटरी आहे म्हणजे शरीरातील जी काही सूज आहे ते कमी करण्यासाठी मदत करतं. त्यासोबतच तुम्हाला जर इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास असेल तर तो सुद्धा कमी करण्यासाठी आल्याची मदत होते. सो शरीरातील पेन कमी करणं, सूज कमी करणं यासाठी आलं जे आहे ते खूप मदत करतं. म्हणूनच ओव्हरऑल युरिक ॲसिडचा त्रास किंवा तुम्हाला गाऊट हा आजार झाला असेल तर त्याचा त्रासही कमी होण्यासाठी या आल्याच्या पाण्याची मदत होते. म्हणून रेग्युलरली हे तिन्ही ड्रिंक्स तुम्ही घ्या. हळूहळू बघाल युरिक ॲसिड लेवल कमी झालं आहे आणि पायातील जी काही सूज आहे ती सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते. पण ह्यासोबतच तुम्हाला डाएट पण व्यवस्थित फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या डाएटमध्ये जर अति प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतील, साखर किंवा भात,
चपाती, भाकरी ह्यांचं प्रमाण अधिक असेल, भाज्यांचं प्रमाण कमी असेल, तुम्ही प्रोटीन्स खात नसाल, हेल्दी फॅट्स खात नसाल, तर हे सुद्धा रेग्युलरली घ्यायला तुम्हाला सुरुवात केली पाहिजे. जेव्हा तुमचं युरिक ॲसिड वाढलेलं असतं तेव्हा खूप जास्त प्रमाणात प्रोटीन्स घेण्याची गरज नाही, पण प्रोटीन्स बंद करण्याची सुद्धा गरज नाही. कारण जर तुम्ही प्रोटीन्स बंद केले तर तुम्हाला मग ऑप्शन काय राहतं की कार्बोहायड्रेट्स, आणि कार्बोहायड्रेट जर तुम्ही जास्त घेतले तर मग हा त्रास तुमचा कधीही कमी होणार नाही. त्यामुळे मॉडरेट प्रमाणात प्रोटीन्स जरूर घ्या आणि जे काही खराब कार्बोहायड्रेट्स आहेत त्यांचं प्रमाण कमी करा. त्यासोबत हेल्दी फॅट्सही घ्या आणि रेग्युलरली कुठल्या ना कुठल्या प्रकारची एक्सरसाइज जरूर करा. एक्सरसाइज जेव्हा तुम्ही करता तेव्हा पण बॉडीतले टॉक्सिन्स बाहेर फेकण्यासाठी मदत होते. सो जेव्हा केव्हाही तुम्हाला कुठलाही मोठा आजार होतो तेव्हा त्याचं कारण जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि बरेच असे नॅचरल वेज सुद्धा आहेत जेणेकरून आपण आजाराला कमी करू शकतो. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.